विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार राम कृष्ण हरे Hare
Hare
भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग 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 आवलो हे संग सुखायाचे पावलो हे संग सुखायाचे भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग 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 आवलो हे संग सुखायाचे पावलो हे संग सुखायाचे झाले दरितायाचा संग झाले दरितायाचा संग झाले दरितायाचा संग झाले दरितायाचा संग आले उद्वेग सांडोनिया आले उद्वेग सांडोनिया आले उद्वेग सांडोनिया कामने सुख बहुधान शिवा कामने सुख बहुधान शिवा कामने सुख बहुधान शिवा कामने सुख बहुधान शिवा कडलिया सेवा विठोबा कडलिया सेवा विठोबा कडलिया सेवा विठोबा कामने सुख बहुधान शिवा कामने सुख बहुधान शिवा कडलिया सेवा विठोबा Thank you.
भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग 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 पावलो हे संग सुखायात पावलो हे संग सुखायाचे सुखा माझाले दरितयाचा संग सुखा माझाले दरितयाचा संग पावलो या संग सुखया ते पावलो या संग सुखया ते दरितयाचा संग सुख आम्हाले धरितायाचा संग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग 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 पावलो हे संग सुखायाचे पावलो हे संग सुखायाचे सुखा माझाले दरितयाचा संग सुखा माझाले दरितयाचा संग पावलो या संग सुखया ते पावलो या संग सुखया ते सुख झाले त्याचा संग सुख झाले त्याचा संग वळाले उद्वेग
झाले उद्वेग तातुनिया सुख आमा
भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखया राहू द्या सुख आम्हा झाले धरी प्रसंग पळाले उद्वेग सांडोनिया तुका मने सुख बहु झाले जीवा घडलिया सेवा विठोबा सुख आम्हा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया विठला भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखया सुख आम्हा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभो जगन निहित पानी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार आत्मरूप गणेशो केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावर मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संता दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी पिये दिव्य लोकास नेली विठाला भक्ती आम्ही केली भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखया सुखामा झाले धरिता याचा संग पडाले उद्वेग सांडोनिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभूच्या चरणारविंदी सेवा समर्पण करण्याकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्वसंत
देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सफल जीवनाचं रहस्य या अभंगातून प्रगट करतात. विठ्ठल सफल जीवनाचं रहस्य सांगणारा अभंग सेवे करताना तुकोबारायने या अभंगात फार सुंदर 2-4 प्रश्नाची उत्तर या अभंगात दिली. तुकोबारायला पहिला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असं कोणतं साधन केलं बरं की ज्याच्यामुळं तुमची आजची ही स्थिती दिसते. तुकोबारायने त्याचं उत्तर पहिल्या चरणात दिलाय, भक्ती आम्ही केली. आम्ही भक्ती केली असा प्रश्न उत्तर दिल्यानंतर काही लोकांनी विचारलं, महाराज भक्ती तर आम्हीही करतोय, आमची बी चालू आहे भक्ती, तुमच्या भक्तीत आणि आमच्या भक्तीत फरक काय? त्याचा फरक सांगत असताना उद्वेग सांडून भक्ती केली. म्हणले महाराज याचा तुम्हाला फायदा काय झाला? त्याचा फायदा सांगत असताना पावलो मी अशा एका विशिष्ट ठिकाणाला येऊन पोहोचलो आणि त्याच्यामुळं दुसरा एक फायदा झाला, हे ठिकाण मिळालं आणि जे जीवनात नको होतं ते सगळे निघून गेलं. पळाली उद्वेग सांडोनिया. शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबारायला काही प्रश्न विचारले, महाराज जे ठिकाण मिळालं त्या ठिकाणाचा फायदा काय? त्या ठिकाणाचं स्वरूप काय? तुकोबाराय म्हणतात त्या ठिकाणाचं स्वरूप आहे सुख. आणि ते एवढं झालं की ज्याचं मोजमाप देखील करता येणार नाही. किती सुख झालं? तुकोबाराय त्याच्याकरता शब्द प्रयोग करतात, तुका म्हणे सुख बहु झाले. लक्षात. पण हे सगळ्याला कारण काय? त्याचं उत्तर तुकोबारायने दिले, घडलिया सेवा हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. आता आपल्याला संकल्पित वेळेमध्ये या अभंगाचं चिंतन करायचं. एकदा सगळ्यांनी मोठ्याने प्रेमाने भजन करा. विठ्ठला 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 कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. चालू असलेला भव्य आणि दिव्य असा जवळजवळ 17 दिवसाचा जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाच्या निमित्तानं हा चालू असलेला उत्सव आणि तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबाप आमच्या माता भगिनी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला उत्सव खरं परमार्थात आहे ना, गर्दी असावी की दर्दी असावी? तुम्हाला कसं वाटतं? खाली बसलेला परमार्थ क्षेत्र गर्दीचं नाही, परमार्थ क्षेत्र दर्दीच आहे. महाराज भाग्यवान लागतो
महाराज परमार्थात येणार नाही. कारण त्या कपाळाचा जर असेल, पांढऱ्या पायाचा असेल, आणखी फुटक्या कपाळाचा असेल, तो नाही येऊ शकत महाराज या सभा मंडपामध्ये. नाथ महाराजांनी तर काय गोड वर्णन केलंय. नाथ महाराज म्हणतात परमार्थ क्षेत्रामध्ये येण्यासाठी भाग्यवान लागतो, भाग्यवान. जगात धन्य म्हणून घेण्याच्या लायकीचा जर कोण असेल, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. 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 राम कृष्ण वासुदेव वाचे. राम कृष्ण वासुदेव सदा वाचे. धन्य जगे तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगे तोची एक हरिरंगी नाचे. नाथ महाराज त्याला सर्टिफिकेट देतात. त्या जगात धन्य कोण आहे? ज्यांनी भरपूर पैसे कमवले तो नाही, ज्यांनी सत्ता कमवली तो नाही. नाथ महाराज त्याला सर्टिफिकेट देतात जो हरीच्या रंगामध्ये नाचतो तो धन्य. का बरं त्याला धन्य म्हटलं असेल? त्याचे दोन उत्तर आपल्याला पाहिजे आणि अभंगाकडे जायचं. का परमार्थ करणाऱ्या माणसाला धन्य का म्हणतात, आणि परमार्थ न करणाऱ्या माणसाला करंट्या कपाळाचा का म्हणतात? कारण ते कपाळ ज्याचे नाम नाही मुख, नाम नाही वाचे, सदैव सभाग्य तोची हरिरंगीनाचे. आपल्याला दोन प्रमाण का पण त्याचे दोन उत्तर आहेत महाराज. जो परमार्थातला आहे ना, जो परमार्थात, तो एका जन्मामध्ये, नीट वाक्य ऐका बस, अख्ख्या कीर्तनातलं एवढं वाक्य लक्षात ठेवलं तरी लक्षात ठेवा कीर्तनाचं सार. तो एका जन्मामध्ये पुढच्या करोडो जन्माची व्यवस्था करण्याची ताकद एका मानव जन्मात. मी सांगत नाही, ज्ञानोबाराय 7व्या अध्यायावर भगवान परमात्म्याच्या श्लोकार चिंतन करत असताना, मला वाटतं पहिल्या 2-3 श्लोकावरच होते, तयाची सारिखे आणि दुसरी ओवी विधीचे निवाप. वा शाबास. ज्ञानोबाराय म्हणतात परमार्थ करणारा कोण आहे?
विधीचे निवापे सत्कर्म बीज आरोपे जन्मशताचे निमापे सुखाची मवीज. का परमार्थ करणाऱ्याला भाग्यवान म्हटलंय त्याचं उत्तर ज्ञानेश्वरी दिलंय. ज्ञानोबराय म्हणतात एके जन्मामध्ये जर त्यांनी सत्कर्म केलं तर जन्मशताची निमापे सुखची मवीज. पुढं करोडो जन्म तो नुसता सुख भोगतो. बर तुम्हाला काय म्हणायचंय? सुख भोगण्यासाठी पैसा लागतो का प्रारब्ध लागतं? खाली बसलेली मंडळी थोडं बोलायचे प्रयत्न करा. हो, सुख भोगण्याकरता पैसा लागतो का प्रारब्ध लागतं? पैसा लागतो. आणि जर लागतो म्हणणाऱ्याला माझा पहिला प्रश्न आहे, बऱ्याच कुत्र्याला फॉर्च्युनर गाड्या येतात. म्हणजे मी ओरिजिनल कुत्र्याचं बोलतोय बरं का, तुम्ही अर्थ बदलून. बरेच कुत्र्याला फॉर्च्युनर गाड्या आहेत. मला सांगा त्यांनी कुठला पैसा वापरला? नुसता फॉर्च्युनर गाड्यात असं नाही, त्या करोडो रुपये संपत्तीचा मालक त्या कुत्र्याचा नोकर आहे. त्या कुत्र्याला घेऊन फिरायला जातो हा. म्हणजेच कोण नोकर आहे कोण मालक आहे? काय मान्यच करावं लागेल की सुख भोगण्याकरता पैसा लागतो असं नाही. काय लागतं? प्रारब्ध लागतं, म्हणजेच पुण्य लागतं. विठाला मानावंच लागतं. यातले मला वाटतंय ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यात आलेले किती मंडळी हात वर करावर एकदा. ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यात अरे रे 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 अवघड कंडिशन आहे. पण जे आले ठीक आहे चला. मी तुम्हाला असं विचारतो, ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यात घोडा असतो पुढं. घोडा कोण? घोडा. पण महाराज त्या घोड्याच्या पाया पडून कपाळाला केस राहिले नाहीत एवढे लोक त्या घोड्याच्या. ज्या माता भगिनी कधी नवऱ्याच्या पाया पडत नाही त्या सुद्धा घोड्याच्या पाया पडत. लक्षात मी कशा करता सांगतो. काय मान्य करणार? त्यांनी पैसे कमवले का पुण्य कमवले? काय मानावं लागणार तुम्हाला? पुण्यच मानावं लागेल. पुण्य मानल्याशिवाय या जीवनाची गती लागत नाही. ज्ञानोबाराय उत्तर देतात. ज्ञानोबाराय म्हणतात तयाची सारिखे असंभाड पाप पिके मग कोटी जन्म दुःखे भोगी जे जीव. जर यदा कदाचित यो मानव देह मिळाला आणि या मानव देहात जर त्यांनी नुसतं पाप केलं तर पुढचे करोडो जन्म त्याला नुसतं दुःख बघ. या मानव देहामध्ये अशी शक्ती आहे. या मानव देहाचा जर सदुपयोग माणसाने केला तर ज्ञानोबा तुकोबाराय म्हणतात हे शरीर नाही, मग हे कल्पतरू आहे. कल्पतरू आलं लक्षात. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होईल मनती ते होती तरी का चित्ती न धरावा नरदेह निधान लागले हाती. ज्याला नरदेह मिळाला ना आणि त्यांनी परमार्थासाठी सदुपयोग केला त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कुणी नाही. पण ही एवढं सोपं काय वाटतं तुम्हाला? उठलं नी इथं मंडपात आलं असं घडतंय?
नाही, इथं येण्याकरता मागच्या अनेक जन्मात सत्कर्म करावं लागतं. जन्मोजन्मी सगळ्याला पाठ आहे बघ. बहु पुण्य केले जन्मोजन्मी अनेक जन्मातले संस्कार असावे लागतात, तेव्हा त्याला या मंडपात येण्याची बुद्धी होते. या बुद्धीला ज्ञानोबाराय सद्बुद्धी असं म्हणतात. विठाला आणि या सद्बुद्धीचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, अरे या बुद्धीला तू सामान्य समजू. काय गोड आहे. मला वाटतं किती अध्यात्म विषय काय ज्ञानोबाराय म्हणतात, जैसी दीपकळिका धाकुटी परी ते बहुते जाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी ही थी कुटी म्हणून ज्ञानोबाराय त्याच्या खाली एक ओवी फार गोड वापरतात. काय ज्ञानोबारायची खालची ओवी? पार्था बहुता परी. पार्था बहुता परी अपेक्षी जे विचार सुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. काय या सद्वासनेचं आणखी वर्णन करतात. आणि का सारिखा बहुवसू जैसा का न जोडे परिशू, का अमृताचा लेशू दैवा गुणे. काय ज्ञानोबारायांचे शब्द आहेत. अरे पांढऱ्या पायाच्या माणसाला परीश मिळत नाही, दुर्दैवी माणसाला अमृत मिळत नाही, तसा पांढऱ्या पायाचा करंट्या कपाळाचा मनुष्य असेल तर त्याला परमार्थ घडत नाही. त्या बुद्धीचं आणखी पुढे वर्णन करतात. तैसी दुर्लभ आहे बुद्धी सद्बुद्धी, जी परमात्माची अवधी जैसी गंगेसी उदधी निरंतर. ईश्वरा वाचोनी काही जे अनिक ग्लानी नाही, ती एकच बुद्धी पाही अर्जुना जगी. काय ज्ञानोबारायांनी गोड वर्णन केले. ज्ञानोबाराय म्हणतात, ही बुद्धीला सामान्य समजू नका. ही बुद्धी ज्याला प्राप्त झाली त्याचे पुढचे करोडो जन्म मात्र नुसते आनंद. व्यवसायात्मक बुद्धी रेखे कुरुनंदन बहुशाखायनंत बुद्धयो व्यवसायिनाम. या श्लोकावर फारच गोड वर्णन केलं. मी कशा करता सांगितलं, इथं नाचणारा भाग्यवान आहे, भाग्यवान. आलं की लक्षात? मी तुम्हाला सांगा, आपण प्रवासी आहोत की निवासी? खाली बसलेल्याचा आवाज येत नाही. एवढं जरी कळालं ना तर आपल्या सत्याचं सार्थक झालं. विठ्ठल बरीच काही समाजात मूर्ख माणसं ते म्हणतात, मेलं की गेलं आणि केलेलं तुझ्या बापाने फेडायचं का? होय, मेलं की गेलं असं असतं. महाराज नाही, आपण सगळे प्रवासी. देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कोणावरी, कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे
पैसा मोकलीलो परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो आता माझी करी चिंता दानवी भगवंता अद्भुत नाही कोणी सज्जन संता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपण सगळेजण प्रवासी म्हणून मानव शरीरामध्ये अशी क्रांती करू नर कुछ करणी कर चले तो नरका नारायण बन किंवा महाराजांचं प्रमाण आहे आयुष्याच्या साधने आयुष्यरूपी साधनाच्या जोरावर सत चित आणि आनंद रूपता प्राप्त करून घेतो एवढी ताकद मानव देहामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात ही क्रांती दिसते का परमार्थ करायचा काय परमार्थाचा आणि जीवनाशी संबंध आहे परमार्थ केल्यानंतर काय मिळतं परमार्थ केल्यानंतर काय नुकसान होतंय मला वाटतं याच अगदी कमी शब्दामध्ये तुकोबारायांनी या अभंगात त्याचं दिलं परमार्थ कोणत्या स्थितीला नेऊन ठेवू शकतो माणसाला याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जगद्गुरु तुकाराम काय महाराज तुकोबारायांनी जीवन बनवलं होतं आपलं बा 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 कुणालाही तुकाराम महाराजाकडे बघितलं रे बघितलं की हेवा वाटायचं कुणालाही काय केलं होतं बरं तुकोबारायांनी आपल्या जीवनात तर तुकोबारायांच्या जीवनातले दोन घटक फार महत्वाचे आज फक्त लक्षात ठेवा फक्त तुकाराम महाराज बघायचे आपल्याला विठाला विठाला तुकोबारायांच्या जीवनातले दोन गोष्टी प्रकर्षाने सगळ्यावर प्रभाव पाडत होत्या कोणत्या दोन गोष्टी त्यातली पहिली एक गोष्ट अशी होती की तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावर नुसता आनंदाचा पूर वाहत होता तुकाराम महाराजांची भाषा आहे की मी जसा दिसतोय तसं मला तुम्ही समजू तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला मी जसा दिसतोय ना तसं मला समजू नका कसं समजा तुकोबारायांनी आपल्या जीवनाचे काही निकोष दाखवले पहिला एक तुकोबाराय म्हणतात आपलं जीवन आपण असं बनवलंय की आता दुःख नावाची गोष्ट आपल्या जीवनात स्वप्नात सुद्धा दुःख ते कैसे नये स्वप्नात बोला दुःख ते कैसे नये स्वप्नाती मुक्ती मुक्ती झाल्या का मारी राजी मुक्ती झाल्या का मारी दाजी त्याचे वर्म
राहिलासी प्रेमाची या दुःखते कैसे नये स्वप्नासी मुक्ती मुक्ती झाल्या कामारी रासी त्याचे वर्म तू आभासी सुखे राहिलासी प्रेमाची या काय तुकोबारायांची भाषा आहे. तुकोबाराय म्हणतात दुःख ते कैचे नाही स्वप्नासी मुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी त्याचे वर्म तू आम्हा पासीन सुखे राहिलासी प्रेमाच्या किंवा तुकोबाराय म्हण भाग गेलासी न गेला भाग गेलासी न गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद भाग गेला सीन गेला गेला सीन गेला काही तुम्ही आपण कधी रोज अभंग म्हणतोय तसा आपण हा अभंग सगळ्या वारकऱ्याच्या पाठी कोणता आता कोठे हा तुमचे चरण भाग गेला आणि अवघा झाला. मी तुम्हाला विचारतो असा जगात कोण आहे बरं तुम्ही दाखव कोणते मंत्र्याचं नाव घ्या आणि त्याला विचारा तुझ्या जीवनातला भाग गेलाय का शिन गेलाय. ते उलट म्हणून भागही आलाय शिनही आलाय. असा जगाच्या पाठीवर कोणी छातीला हात लावून म्हणू शकत नाही की माझ्या जीवनातला भाग गेला आणि शिनही गेला. मला ते म्हणणारे जगाच्या पाठीवर फक्त तुकाराम महाराज आहेत. म्हणून 450 वर्ष जरी झाले तरी समाज त्यांना विसरला नाही. ही ताकद लोक महाराज बापाची पुण्यतिथी विसरलेत. त्याला विचारा 10-5 वर्ष झाल्यानंतर तुझा बाप कधी मेला होता सांगता आलं तुम्हाला. पण तुकोबारायला एवढे 450 वर्ष होऊन गेले तरी आपण सगळे मिळून त्यांचा उत्सव साजरा करतो. याच्यावरनं तुकोबाराय का साजरा करतो बरं. आपल्याकडे फार वेळ शिल्लक आहे म्हणून. अरे अलीकडे लोक 1 मिनिट कुणाला द्यायला तयार नाहीत. पैसे मागितले तर 1000 मागितले तर 2000 घ्या म्हणतात. पण आम्हाला वेळ नाही. आणि एवढे समाज आणखी तुकोबारायांच्या विचारासाठी पागल झालेला आहे. किंवा एवढा समाज आणखी तुकोबारायचा 450 वर्ष झालं तरी उत्सव करतो. त्याचं कारण काय. त्याचं कारण आहे तुकोबारायांची स्थिती. विठाला तुकोबारायांची अशी स्थिती झाली होती की भाग गेला शिनही गेला नुसता जीवनात काय आनंद. बरं मला सांगा सगळं अनुकूल असल्यावर कुणी म्हणतो मला सांगा सप्त्यातल्या माणसाला काही ताण आहे का. जे सप्त्याला येते काही ताण नसतं. त्याने म्हणलं भाग गेला शिन गेला तर काही वाईट वाटायचं कारण ताणच नाही. पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तुकोबारायांचे शब्द आहेत. प्रतिकूल परिस्थिती
तुकोबारायांनी परिस्थितीचं दर्शन एका अभंगात गेले. जगात तुम्हाला घर सापडणार नाही तुकाराम महाराजासारखं, बरं का. जगात तुकाराम महाराजांनी आपल्या परिस्थितीचं वर्णन केलंय काय. आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके. म्हणजे आमच्या घरी यायला कोण घाबरतो, का घाबरतो, नाही असं जगाच्या पाठीवर सांगा बरं. घर असेल का कोणी. जाऊ पुढे ती भिके कुतरी घर राखी. आम्ही जर पुढे निघालो कीर्तनाला तर आमच्या घरी वॉचमॅन कोण असतात, कुत्रे. मी कुत्रा बी नाही, कुत्रे. म्हणजे सगळ्या गल्लीतल्या सगळ्यांनी येऊन आमच्या घरी थांबायचं. तुकोबारांची परिस्थिती ही होती. आणि जर चेहरा बघितला तर तुकोबाराय म्हणतात तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे तर फडून का तुम्ही, घ्या रे तर फडून का तुम्ही. साहजिकच शंका निर्माण होण्यासारखी की तुकोबारांच्या जीवनात प्रतिकूल परिस्थिती नव्हती अशी नाही. आणखी नीट ऐका, आपल्यापेक्षाही भयानक प्रतिकूल परिस्थिती तुकोबारांची. म्हणजे काही नुसतं अनुकूल परिस्थितीत तुकोबारांचे शब्द प्रयोग असं नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, द्रव्य नेला मान. पुढं काय, स्त्री एक अन्नान्न करिता मेली. कसं वाटतंय वाक्य. चालीवर म्हणायला बरं वाटतंय, ऐकायला बरं, चालीवर म्हणायला हे वाक्य बरं वाटतंय. पण प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. तुकोबाराय म्हणतात माझी पत्नी ना मला हाक मारत होती, मला अन्न द्या हो, मला अन्न द्या हो, मला अन्न द्या हो. असं अन्न 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 करता करता मेली, पण तिला अन्न नाही मिळालं. जगाच्या पाठीवर असं असेल कुणी. एवढी भयानक परिस्थिती तुकोबारायांच्या संसारात होती. पण तरी तुकोबारायांनी दोष नाही दिला, उलट देवाचे उपकार माटले. देवा बरे झाले, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे. बर का हो कृष्णवाले बाबा. हे फक्त चालीवर म्हणायलाच बरं वाटतंय. हे बरं आहे ना, बरे झाले देवा, हे चालीवर म्हणायलाच बरं वाटतंय. आमच्या कीर्तनात नुसतं एखाद्याला तुम्हाला सांगतो इंचू चावू द्या, ते परत कीर्तनालाच येत नाही. त्याला का नाही येतो म्हणे, कीर्तन धार्जिन नाही आम्हाला. आपल्या कीर्तना किंवा आपल्या परमार्थामध्ये संसार अनुकूल चाललाय म्हणून आपला परमार्थ चाललाय. आपल्या परमार्थामध्ये जर संसार प्रतिकूल व्हायला लागला तर आपण दुसऱ्या मिनिटाला परमार्थ सोडणार का संसार सोडणार? परमार्थ. आपण दुसऱ्या. पण तुकोबारायांचं काय आश्चर्य होतं महाराज. तुकोबारांच्या समोर ही सगळी परिस्थिती. महाजनकी गेली, सावकारकी गेली, होलसेल व्यापार गेला, सगळं जवळच गेलं, तरी तुकोबाराय म्हणतात देवा बरे केले, देवा फार चांगलं केलं, फार चांगलं केलं. मला पुढं सांगायचंय, असो जीवनात तुकाराम महाराजाला आनंद तर कमी नव्हता. तुकोबाराय म्हणतात अवघा काय झाला आनंद. आनंदाच्या बाबतीत कमी नव्हतं. आणि दुःख नावाची गोष्ट स्वप्न. तुकाराम महाराज म्हणतात दुःख आपल्याला कसलं असतं हेच माहित नाही. तेव्हा काही परमार्थिक माणसं तुकाराम महाराजाकडे गेली आणि तुकाराम महाराजाला विचारू लागली, महाराज आम्ही तुमचा जवळून अभ्यास केलाय, तुमच्या चेहऱ्यावर कसली परिस्थिती आली तर दुःख नावाची गोष्ट नसते, उलट आनंद असतो. आणि कसाही प्रसंग घडला तर तुम्हाला दुःख होत नाही. तुम्ही बी आमच्यातलीच ना.
असं तुम्ही तुमच्या जीवनात कोणतं साधन केलं की ज्याच्यामुळं तुम्हाला दुःखच होत नाही, आनंद कमीच होत. असा जेव्हा काही साधकांनी तुकोबारायला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही ही स्थिती जीवनात प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनात कोणतं साधन केलं, या प्रश्नाचं उत्तर तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्याच. भक्ती आम्ही केली भक्ती आम्ही भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग उद्वेग. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग उद्वेग. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. पावलो हे संग सुखयाचे, पावलो हे संग सुखयाचे. धारे धारे हरितायाचा संग संग सुखा झाले 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 हरितायाचा संग हरितायाचा संग. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. पावलो हे संग संग पावलो हे संग सुखयाचे. वा वा, एकदा गोड या चालीसाठी टाळ्या होऊ द्या बरं. महाराजाच्या मुलासाठी टाळ्या होऊ द्या. अजून एकदा. कारण जे भजनातले दर्दी आहेत ना, त्याच्या लक्षात आलं असेल का टाळ्या घेतल्यात. कारण एकच चाल खर्जात मध्यम आणि षडजात म्हणणं किती अवघड आहे. ते जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे विठाला हरी विठाल भगवान की जय. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनाचं हे जे गूढ होतं
आपल्या जीवनात आनंद होत नाही असं आहे का? आनंद होतो ना, पण आपला झालेला आनंद किती मिनिटं शिल्लक टिकतो? आपल्याला आनंद होतच नाही असं आहे का? आपल्याला आनंद होतो तो न होतो तोपर्यंत लगेच दुसऱ्या सेकंदाला दुःख. पण तुकोबारायांच्या जीवनातलं हे गूढ होतं. तुकोबारायला दुःख कसाही प्रसंग आला तरी दुःखच होत नव्हतं. हे तुकोबारायांच्या जीवनातलं गूढ या परमार्थ करणाऱ्या साधक मंडळींनी ओळखलं आणि तुकोबारायांचीच मुलाखत घेतली. महाराज, असं तुम्ही जीवन बनवलंय, आम्ही बी त्याच विश्वात येत. आपलं असं कुणी म्हणलं ना वा वा म्हटलं की लगेच आनंद, आणि एखादं म्हणलं काय नालायक ही माणूस, लगेच दुसऱ्या मिनिटाला निंदा मोठकी ऐके कपाळ धरोनी ठाके. ज्ञानोबराय म्हणतात. पण तुकोबारायांनी आपलं जीवन असं बनवलं होतं की त्यांना कसाही प्रसंग आला तरी हे जे झालं ते अति आनंदाचं झालं. विठो तुझे माझे राज, असं सगळ्या ठिकाणी. आणि म्हणून सगळ्यांनी साहजिकच हे प्रश्न निर्माण होणं साहजिक होतं. त्यामुळं तुकोबारायला प्रश्न विचारला की तुम्ही असं काय केलं बरं जीवनात, तुम्हाला दुःखच कसं होत नाही? तुकोबाराय काय केलं त्याचं उत्तर आहे भक्ती. आम्ही काय केलं? भक्ती नावाचं साधन केलं महाराज. भक्ती नावाचं साधन एवढं श्रेष्ठ आहे पण एवढं अवघड आहे. या दोन्हीचंही चिंतन आपल्याला करायचंय. विठाला हे भक्ती नावाचं साधन सोपं बी तेवढंच. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. पण पुढं वाक्य लगेच शहाणा तो धनी. तू शहाणा कशा करता धनी? तर भक्ती कशी अवघड आहे याच थोडक्यात चिंतन करतो. तुम्हाला सांगतो, भक्ती घडणंच अवघड आहे. भक्ती घडण्याकरता वर्तमान सगळ्या सुखाचा त्याग करावा लागतो. अनुकूल सुखाचा, बरं का, काय सांगतो, अनुकूल सुखाचा सगळा त्याग करावा लागतो. कसा अवघड आहे? भक्तीत असं आहे, भक्तीत दोन्ही नाही चालत. एक घ्यायचं असेल तर एक सोडावं लागतं. एक लक्ष देण्याकरता उदाहरण सांगतो. भजन करा विठाला विठाला. एक राजा आणि राणी रात्री 12-1 वाजेपर्यंत दोघं चर्चा करत बसले. एका चोराने विचार केला, इकडे तिकडे चोरी करण्यापेक्षा आपण डायरेक्ट जाऊन काय करू, राजाची तिजोरी रिकामी करू. म्हणून राजाच्या दरबारात तो चोर गेला. चोरी करणार तेवढ्यात त्याला आवाज आला की राजा आणि राणी दोघेही जागी. त्याने विचार केला की राजा राणी झोपल्यानंतर आपण चोरी करू. तोपर्यंत तिथं दडून तो बसला. विठाला विठाला पण राजा आणि राणीला दोघालाही टेन्शन होतं, चिंता होती. कशाची? त्याला मुलगा नव्हता, त्याला मुलगी होती आणि ती मुलगी लग्नाला आली. लग्नाला आल्यामुळे तर साहजिक बाप म्हणलं की पोरीच्या लग्नाचं आईपेक्षा बाप जास्त टेन्शन घेतो. त्यामुळे दोघांची चर्चा पण ती म्हणजे आपल्याला ही मुलगी द्यायची कुणाला? त्यांनी सांगितलंय श्रीमंताला, हे श्रीमंताला नको म्हणे, श्रीमंताला वर्तमान सुखाचा सुद्धा आनंद मिळत नाही महाराज. तुम्ही बघा, ही जी श्रीमंत माणसं आहेत ना, ते कधी कुटुंबाला घेऊन एकत्र संध्याकाळी अशी जेवत बसलीत का? बघा, एका तासाने येतं, एक येतं, ते जेवतं, कव्हा जाऊन झोपत त्याची त्यालाही कळत नाही.
आणि गरीब काय नाही महाराज, असं मध्ये ठेवलेला असतं पसारा आणि सगळी पंगत बसते आणि सगळे जण एकत्र. गरीबाच्या जगण्यातला. त्यामुळे त्यांनी सांगितलं श्रीमंताला मुलगी द्यायची नाही. कुणाला द्यायची? ते म्हणे आपण सगळ्या राज्याचा उपभोग घेऊन बघितलाय, मग त्यागात शांतीनंतरम भोगात शांती आहे असं नाही म्हटलंय. भोगात शांती का त्यागात शांती? कसं वाक्य? भगवंताचं वाक्य त्यागात शांती तदनंतर त्यागात शांती. त्यामुळं मग विलासी माणसाला आपली मुलगी द्यायची नाही. मी कशा करता भक्ती कशी कठीण आहे सांगतो. नंतर त्यांनी निर्णय घेतला की आपण अशी आपली मुलगी अशाला देऊ की जो फक्कड असला पाहिजे, परिग्रही त्याची वृत्ती नसली पाहिजे. मग परिग्रही वृत्ती नसली पाहिजे, त्याला लोभ नसला पाहिजे, अशा विरक्त पुरुषाला आपली मुलगी देऊ. हे वाक्य ऐकलं कुणी? जवळची चोरी करण्याकरता आला होता तो. त्यांनी वाक्य ऐकलं आणि त्याचा विचार बदलला. त्याला वाटलं चोरी करून करून किती करणार आहे, याचं अख्खं राज्य तर घेऊ शकत नाही. मग आपण चोरी करण्यापेक्षा काय त्याची मुलगी कशी प्राप्त होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि त्याचा विचार बदलला. आता वास्तविक हा जातीवंत कोण होता? चोर. आणि मग यांनी डायरेक्ट, तुम्हाला सांगतो, यांनी असा रात्रभर विचार केला, झोपले नाही. यांनी बी चोराने विचार केला की आज आपल्याला चोरी करायची नाही. आणि मग काय नाही, पहाटेच तो महाराज हे थोडे झोपल्यासारखं बघितलं, निघून गेला. आणि दुसऱ्या दिवशी अशा ठिकाणी बसला की सगळ्या माता भगिनी पूर्वीच्या काळात पाणी आणण्याकरता गंगेवर नदीवर जायच्या. अलीकडे अशी नळाची सोय नव्हती. अशा सगळ्यांच्या नजरेत येईल अशा पद्धतीने बसला. आणि मग महाराज एखादी कोणती जाहिरात करायची असेल ना, कोणती जाहिरात, तर माता भगिनीला सांगायचं आणि तिला हे सांगायचं की हे कुणाला सांगू, हे परत तिला सांगायचं. एवढं जर तुम्ही प्रयोग केला ना तर कुणाला सांगायचं नाही असं तिला सांगायचं. सगळ्या गावभर बातमी झाल्याशिवाय तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते सगळ्या गावात. तसंच ठरलं महाराज. या माता भगिनी बघितलं तर हा एक पाहत नाही, कपडे उघडेत, काही पाहत नाही, बोलत नाही, चालत नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मग असं बघितल्यानंतर काय एकमेकीला चर्चा, अगो बघितलं का साधू, एक बघितलं का साधू, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून. ही बातमी गेली राजापर्यंत. राजाने ही बातमी ऐकली आणि राणीला बोलवलं, बघ देव किती आपल्या बऱ्या रे. आपण त्यागी पुरुष नुसता रात्री संकल्प केला तर देवानी लगेच सकाळी पाठवला का रात्रीच पाठवला? सकाळी नाही, रात्री झाला होता. आणि काय देवाची उपकार आहे. आणि ह्यो खरंच त्यागी आहे का म्हणून स्वतः राजा आणि राणीनं स्वतः 2 ताट हिरे माणिक मोत्याचे भरले आणि स्वतः चोर पण त्याग्याच्या रूपात असणाऱ्या त्या साधूपाशी गेले. मला पुढं महत्वाची गोष्ट सांगायची की दोन्हीही राजा आणि राणी दोन्हीही मोठे असे ताट भरलेले हिरे माणिक मोत्याने भरलेले त्या साधूच्या समोर ठेवले. आणि राजा आणि राणीनं हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं, राजे आपलं साधू महाराज या धनाचा स्वीकार करा. आता हे दोघं कशासाठी आले होते? खरंच त्यागी आहे का हे पाहण्यासाठी. आता तो सुद्धा तुम्हाला माहिती, तो खरंच त्यागी होता का भोगी होता? भोगी होता. पण त्याने विचार केला, आता राजा आणि राणी स्वतःहून हिरे माणिक मोती देतात खरंय, पण आता हे घेऊ. लक्षात आलं का तुमच्या? लक्षात आलं? राजा चोराने विचार केला, हे जर घेतलं मी किती जाणार आहे
आणि ते जर घ्यायचं असेल तर एवढं कळालं ना, एवढं कळालं ना. तसंच इकडं सुद्धा आहे, तसंच इकडं आहे. परमार्थात जर देव घ्यायचा असेल तर संसार सोडावा लागतो, आणि संसार घेतला की कीर्तनाचं पुण्य पाहिजे असेल तर पाकिट सोडावं लागतं, आणि पाकिट घेतलं की कीर्तनाचं पुण्य. इथं परीक्षा असते. जसं त्या चोराची परीक्षा, समोर हिरे माणिक मोती दिसत असताना देखील, अनुकूल असताना देखील तो पाया पडतो आणि म्हणतो नाही. का तर विशेष फल मिळवायचं असेल तर सामान्य फलाचा त्याग करावा लागतो. तसा परमार्थात सुद्धा विशेष परमार्थ रूपी फल मिळायचं असेल तर सामान्य धनाचा त्याग करावाच लागतो. विठाला जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला सांगतात, अरे मला हे जे फल मिळालं त्याचं कारण आहे की मी भक्ती केली, पण कशी केली, सांडोनी उद्वेग. त्या अन्य ज्या इच्छा होत्या त्या सगळ्या इच्छेला खतपाणी घातलं आणि फक्त एक परमात्म्यासाठी. काय एक फार गोड ओवी ज्ञानोबारायची. ज्ञानोबाराय म्हणतात, येर बहुत जोडती किरीटी, जयाची भजने भोगासाठी. ते अशा त्रिमिर दृष्टी विषयांत झाले. पण दुसरे जो फक्त माझ्यासाठीच माझी भक्ती करतो, जे ईश्वरा वाचोनी काही, जे अनिक ग्लानी नाही, ती एकच बुद्धी पाही अर्जुना जगी. जो माझ्यासाठी माझी सेवा करतो ना, तो सगळ्यात आवडता माझा भक्त आहे. मला वाटतं 7व्या अध्यायात त्याचं चिंतन आहे, पण आपली वेळ समाप्त झाल्यामुळं त्याचं आता चिंतन करत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्याचा परिणाम काय झाला, उद्वेग सांडून भक्ती केल्यामुळं. पावलो हे संग पावलो हे संग, पावलो हे भक्ती आम्ही गेली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही गेली सांडोनी उद्वेग. पावलो हे संग पावलो हे संग पावलो हरितायाचा संग झाले, हरितायाचा संग, याचा संग, याचा संग.
आपल्या जीवनाचा गाभा, अत्यंत अंतरंग गोष्ट. परत या सगळ्याची संगती ती दृष्टांत डोळ्यासमोर ठेवायचा. हे घेतलं की हा हे घेतलं की ते झालं. ते जात. त्याच्यामुळं जेवढं विठाला 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 जगद्गुरु तुकोबारायने अत्यंत महत्वाची गोष्ट या अभंगात सांगितली. तुकोबाराय म्हणतात, मी भक्ती नावाचं साधन असं केलं त्याच्यामुळं मी पावलो. मी अशा ठिकाणी पावलो, अशा ठिकाणी पावलो की आता मला परत या गावाला कधीच यावा लागणार नाही. ऐका, तुम्हाला मी विचारतो, जन्माला येणं चांगलं का वाईट? होय, जन्माला येणं चांगलं का वाईट? हा, काहीतरी सांगा की मोठ्याने. हा, चांगलं. हा, आता ठीक आहे, तुम्ही चांगलं म्हणला म्हणून सांगतो. ज्ञानोबारायनी 2 वर्ग सांगितले. ज्ञानोबाराय म्हणतात समाजात 2 वर्ग आहेत. कोणते 2 वर्ग आहे? एक निसुगे आणि एक निर्मळे. म्हणजे निसुक म्हणजे काय? निसुक म्हणजे बिनलाजा, लापट, आणखी कोटगा, आणखी काय पर्याय शब्द त्याला? हा, बिनलाजा पहिल्यांदा सांगितलं की. बरं डबल, ठीक आहे. कोण बिनलाजा? ज्ञानोबाराय सांगतात, ऐसी ऐसी अवकळा घे पे जन्माचा कंटाळा, ती लाज पै निर्मळा निसुगा गोड. मी सांगत नाही, ज्ञानोबाराय म्हणतात ज्याला जन्माला येण्याचं काहीच वाटत नाही तो बिनलाजा आहे, बिनलाजा, कोटगा, आणखीन आलाय. आणि ज्याला जन्माला यायचा कंटाळा वाटतो, कारण जन्माला यायचं म्हणजे इतकं सोपं नाही. प्रथम केला गर्भीवास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवही मास, आलो जन्मासी तोरी. एक आई होऊन गेली, उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थी रे हिंड, साधू आणि संत तेथे, असते उदंड, उठ. आणि झोका देता देता आपल्या लेकराला प्रशिक्षण देणारी एक आई होऊन गेली, तिचं नाव मदालसा. मी कशाकर सांगितलं? शहाणा मनुष्य त्याला म्हणतात की तो ज्ञानोबाराय म्हणतात, तो अशी प्रतिज्ञा करतो की मने मी ते न करी जेने आईसे होय. काय? ऐसी ऐसिया परी जो जन्माचा कंटाळा धरी, मने मी ते न करी जेने आईसे होय. पुन्हा मला जन्माला यावं लागेल असं मी वागणार नाही. आणि जगाच्या पाठीवर एक असे, देव सोडून तुम्ही कुठंही जा त्याला परत यावं लागतं. मी सांगत नाही, भगवंताचं एक वचन सांगतो आणि थोडं थांबावर्त घेतो. अब्रह्म भुवना लोका, काय गोड वाक्य ना भगवान म्हणतात. अब्रह्म भुवन लोका पुनरावृत्ती नोर्जुन, मामू पेत तो कौंतेय, पुनर्जन्म न विद्यते. भगवान म्हणतात असं एकच ठिकाण आहे की जे माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात, परत माघारी येत नाही, परत माघारी. तुकोबाराय म्हणतात पावलो, मी अशा ठिकाणी पावलो की आता परत माघारी येत नाही. तुकाराम महाराजाला शेवट विचारलं, महाराज
तुमची आता अवस्था कशी आहे? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सुख बहु झाली. एवढं सुख आहे, एवढं सुख आहे की त्या सुखाची गंत सांगते. देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मद भक्त सदा भोगिती. त्या सुखाची सुख संपदा मद भक्त सदा भोगिती. असं सुख मला जर कुणी दिलं असेल तर त्याचं एकच उत्तर आहे, का माझ्या जीवनात एवढं सुख आहे आणि आमच्या जीवनात एवढं दुःख का आहे? त्याचं उत्तर तुकोबारायांनी उत्तरार्थ घडलिया सेवा विठोबाची, घडलिया सेवा विठोबाची. घडलिया सेवा विठोबाची, घडलिया सेवा विठोबाची. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, म्हणे सुख बहु झाले जीवा. तुका म्हणे सुख बहु, हो तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. घडलिया सेवा विठोबाची, घडलिया सेवा विठोबाची. घडलिया सेवा विठोबाची, घडलिया सेवा विठोबाची. काही गोड शब्दातला अर्थ आहे. तुकोबाराने आपल्या सगळ्या जीवनातलं सार फक्त 2 वाक्यात सांगितलं, घडलिया सेवा. माझ्या जीवनात जे काही आहे, मग सगळं तुकोबारायचं चरित्र या या एवढ्या शब्दाशी जोडायचं. प्रयाण काळे देवे विमान पाठविले का? घडलिया सेवा विठोबा. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, कशामुळं? घडलिया सेवा विठोबाची. सगळं चरित्र जर परत सांगायचं म्हणलं तर परत दुसरं कीर्तन होईल. म्हणून काय 2 वाक्यात तुकोबाराने आपल्या जीवनातलं सार सांगितलं. माझ्या जीवनात हे जे आज आनंद जीवन जगतोय त्याचं एकच कारण आहे, घडलिया सेवा विठोबाची. आणि म्हणून आपलंही जीवन जर आनंदी बनवायचं असेल, दुःख कधीच नको असं वाटत असेल, तर आपल्यालाही देखील तुकोबारायांनी जे केलं तेच करावं लागेल, तरच सुख मिळेल, अन्यथा सुख मिळणार. काय तुकोबारायांनी केलं? त्याची सेवा केली. आणि त्याच्या सेवेचं सगळ्यात मोठं स्वरूप जर काय असेल तर त्याचं नाव किंवा त्याच्या भक्ताचं. कोण्या भक्ताचं नाव? 2 ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. जय 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 ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. तुकोबारायांचा हा अभंग आपल्या समोर तुकोबारायांच्या जीवनाचा आरसा दाखवणार आहे. त्यामुळं तुकोबारायला जे मिळालं ते जर आपल्याला मिळावं वाटत असेल तर आपल्याला सेवा भगवंताची करावीच लागेल. कारण करीसी देवावीन आस, आवगी होईल निरास. कृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखासन पवसी. करीसी देवावीन. हा जगद्गुरु तुकोबारायचा संदेश आहे. म्हणून सगळ्याच्या पाया पडून हात जोडून एकच विनंती करतो, बाबा रे, माग झालं पाहू नका, पण पुढे जामीन आहे तुका. आता आपण तुकोबारायांच्या गाथ्याच्या संगतीत आलोत, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या संगतीत आलोत. आता तरी किमान चुकीचं वागायचं. आणि त्याची पहिली सुरुवात आहे, माळ घातल्याशिवाय मरायचं नाही. ऐका, खरंच सांगतो, खरंच सांगतो, याच जन्मात माळ घालता येते, दुसऱ्या जन्मात माळ घालता येत. गाढवानी माळ घातली तुम्ही कधी ऐकलं? नाही. गाढव कधीही माळ घालत नाही.
कुत्र कधीही माळ घालत, डुक्कर कधीही माळ घालत नाही. म्हणजे जे घालत नाही ते असं मला म्हणायचं नाही. पण यांना घालता येत नाही. माळ घालण्याचा देवाने विवेक, अविवेक नावाची गोष्ट जी आहे ती फक्त मानवाला दिलेली. म्हणून माझे हात जोडून विनंती, माग झालं पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. या न्यायाप्रमाणे किमान मनुष्य आहे आणि मांसाहार खातो, थोडी तरी लाज वाटली पाहिजे महाराज. देवाने आपल्यासाठी एवढा हार निर्माण केला असताना जर आपण जर चुकीचा हार घेतला तर आपल्या डोळ्यात देखत त्याचे परत व्याजासहित फेडावं लागतं. ती पाळी येऊ नये असं वाटत असेल तर माझे म्हणणं आहे की लवकर वेळेत माळ घाला. आणि तुम्ही जर माळ घालणार असाल तर माझ्यातर्फी फुकट माळ. काय सांगतो, फुकट आलं, फुकट. पण पहिल्यांदाच माळ घालणार असला पाहिजे. आलं की लक्षात? हा, दुसऱ्या वेळेस नाही. पहिल्यांदा जो माळ घालतोय त्याच्यासाठी महाराज पांडुरंगाचा प्रसाद म्हणून आम्ही त्याला फुकट देय करताय रे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो. फक्तच तुम्हाला विनंती करतो, 2 मिनिटं मोठ्या प्रेमाने भजन करू. हात वर करा. वा, क्या बात आहे, वा रे वा. खरंच 53 वर्षाचं सार्थक झालं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 झालेली शिव अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीनाथाच्या चरणारविंदी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणारविंदी सेवा समर्पण करायची. तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापाला जाता जाता एक विनंती करतो, जर यदा कदाचित पंढरपूरला जर आलात तर पंढरपूरला तुम्हाला राहण्याची सोय फुकट, जेवणाची सोय फुकट, सगळी व्यवस्था तुम्हाला त्या ठिकाणी आमची वारकरी शिक्षण संस्था आहे. 2 एकर मध्ये महाराज कितीही लोक आले तरी राहण्याची व्यवस्था होईल. आणि श्रावण महिन्यामध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पांडुरंगाकडे बघत 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 ज्ञानेश्वरी पारायण करण्याचा योग या वर्षीच्या सप्त्यामध्ये आमचं ठरलेलं आहे. आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो, 700 वर्षापूर्वी मंदिर कसं होतं पांडुरंगाचं हे जर बघायचं असेल तर बरोबर तुम्ही 1.5 महिन्यांनी पंढरपूरला या. मंदिराचं पूर्ण लुक बदलून गेलेले, लक्षात ठेवा, पूर्ण लुक. 750 वर्षापूर्वी मंदिर कसं होतं ज्ञानोबा तुकोबाराच्या काळात ते तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. आणि त्याच मंदिराच्या समोरच्या लाकडी मंडपामध्ये पांडुरंगाकडे बघत बघत पारायण करण्याचा योग आहे. आपल्याला जर त्या पारणाला यायचं असेल तर फक्त या संस्थेच्या नंबरवर आपण संपर्क करायचा. येहरीवारी जरी कधी तुम्ही राहायला आलात तरी 1 रुपया तुम्हाला खर्च नाही.
पण जर तुम्ही जर पंढरपूरला आलात तर आम्हाला एवढी सेवा करण्याची संधी तुम्ही सगळ्यांनी द्यावी, एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो, सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले पुरे देवा पुरे नाही 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 विचारिला अधिकार मी